शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर शहरामध्ये बोगस मतदान होत असल्याचा गंभीर आरोप केला जातोय। मतदारांच्या नावानं बोगस व्यक्तीनं मतदान करून स्वाक्षरी केल्याचा आरोपही करण्यात आलाय। मतदार मतदानासाठी आले असता त्यांच्या नावे आधीच मतदान झाल्याची बाब समोर आली आहे। राजगुरुनगर इथल्या हुतात्मा राजगुरू विद्यालयातील मतदार केंद्रात बोगस मतदानाचा आरोप केला जातोय। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून। रोहिदास, काय नेमकं हे प्रकरण आहे? खरं तर हा व्यक्ती मतदान करण्यासाठी गेला, मात्र मतदान करण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या नावासमोर अगोदरच दुसऱ्या व्यक्तीने सही केलेली होती। त्यामुळे त्या नावाच्या समोर बोगस व्यक्तीने सही केल्याचा निर्वाळा त्या ठिकाणी त्या व्यक्तीने केला। मात्र त्यावेळेस काही प्रमाणात त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला। अशा पद्धतीने प्रशासनाचा भोंगळ कारभार होत असल्याचा आरोप मतदारांकडून होतो। ज्या व्यक्तीचं नाव मतदार यादीत आहे तो व्यक्ती प्रत्यक्षात मतदान करायला जाण्या अगोदरच त्याच्या नावापुढे दुसऱ्या व्यक्तीची सही आढळून येते। असा गंभीर प्रकारचा आरोप आता मतदार करतात। त्यामुळे प्रशासनाची खरं तर ही जबाबदारी आहे की जो मतदार आहे प्रत्यक्षात त्याचं मतदान व्हावं, मात्र असं होताना दिसत नाही। राजगुरुनगर या ठिकाणची ही घटना जर पाहिली तर प्रशासनाचा कुठेतरी ढिसाळ कारभार यातून समोर येतोय। आपण दिलेल्या माहितीसाठी आम्हाला प्रत्येक माणूसच आणि फोटो बघा त्याचाच ना त्याचाच फोटो आहे बघा। आधार कार्ड नंबर द्या आठवणी असतो 4 आठ दिवस सापडले राहतात आपण आम्हाला सांगितलं शेवटचे 4 नंबर त्याच्या शोधात शेवटचे 4 नंबर मतदान तुम्ही डबी केलं त्याचं पाहून लिहिलंय सर। अजून दुसरं नव्हतं असतो 4 आठ दिवस सापडले राहतात आपण आम्हाला सांगितलं शेवटचे 4 नंबर त्याच्या शोधात शेवटचे 4 नंबर मतदान तुम्ही डबी केलं त्याचं पाहून लिहिलंय सर। अजून दुसरं नव्हतं आता आम्हाला प्रत्येक माणूसच आणि फोटो बघा त्याचाच ना त्याचाच फोटो आहे बघा। येत आहेत ना आज हे पद्धत चालू करा, हे चालू करा। आपल्याकडे सगळ्या व्यवस्था आहे, काय अडचण नाही, मला काही अडचण येणार नाही।